सकाळी असा पेच पडला होता का अंघोळ केली आणि लाईट गेली. मग आता लाईट गेली तर मला हे नाही सुचत होतं का भाजी करू पहिले का कपडे धुऊ. कारण कपडे धुतले आणि बाहेरचे सगळे कामं झाले की घरात निवांत स्वयंपाक होते. तर मग भाजीच्या सगळ्याच पन्न्या आल्या होत्या मी फ्रीजमधून काढून. आता लाईट आली तर मग भाजी जेवढी पाहिजे तेवढी काढून घेतली आणि आपल्या हे पन्न्या नेऊन ठेवल्या फ्रीजमध्ये डबल आणि पोचली मी प्लॅटफॉर्मवर. आता लाईट आल्यावर म्हटलं पहिले कपडेच धुवून घेतो म्हणजे कामं मग निवांत होतात घरातले स्वयंपाकाचे आणि मनही बी लागते आणि जेवणही एकदम रुचकर बनते. तर मग मस्त असं पाणी भरून घेतलं म्या आणि लगे प्लॅटफॉर्मही धुवून घेतलं आणि लागली कपडे धुयाले. कपडे धुवून घेतले मस्त आणि पोचली घरात. मग आता मी म्हणजे ठेच्यासाठी मिरच्या बी भाजल्या होत्या आणि गोबी कापून घेतली. आता ठेचा करायचा होता मला, पण पहिले गोबी पाण्यात टाकून घेतली. आता लसणही काढला होता ठेच्यासाठी आणि मीठ बी टाकलं. मस्त अशा मिरच्या ठेचून घेतल्या. मग आणि लगे कढई ठेवली चुलीवर, त्याच्यात ठेवलं, टाकलं तेल आणि थोडंसं जिरं, मस्त असा ठेचा गरम केला त्याच्यात तेलात आणि त्याच्यात टाकायची होती आता मला गोबी. आता गोबीचं बेसन करायचं होतं मला, पण त्यासाठी गोबी पहिले शिजू द्यावं लागते आणि नंतरच त्याच्यात बेसन टाकावं लागते. आता गोबी टाकून देतो मी कढईत आणि मस्त वाफू देतो. आता बेसन कधी टाकायचं कसं टाकायचं हे पुढच्या व्हिडिओत दाखवतोच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. मस्त अशी गोबी फिरो फारो केली आणि त्याच्यावर ठेवलं झाकण. बाय.